नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेत मराठा समाजाचे एक मोठे नेते नरेंद्र पाटील साहेब. पाटील साहेब, आपलं स्वागत आहे अॅनालायझरमध्ये. खूप खूप आणि खूप आभार आपले, आपण इथे अॅनालायझरवरती गप्पा मारायला आलात. पाटील साहेबांच्या बाबत बोलताना मला म्हणजे नरेंद्र पाटील अशी ओळख करून देतानाच्या आधी एक ओळख सांगितली पाहिजे आणि ती देणं क्रमप्राप्त आहे. मित्रहो, जे नाव घेताना म्हणजे मराठा समाजाच्या मध्ये काम करणाऱ्या नेत्यांची नावं घेताना अग्रभागी जे नाव येतं ना, ते आदरणीय अण्णासाहेब पाटलांचं. अण्णासाहेब पाटलांची मराठा चळवळ ही अशी होती की जी सगळ्या समाजामध्ये लोकप्रिय होती. सगळ्यांनाच अण्णासाहेब पाटील आवडायचे. मराठा समाजाचं आंदोलन किंवा चळवळ किंवा काम म्हणजे इतर समाजाला त्रास देणं नव्हे, हे अण्णासाहेब पाटलांनी संपूर्ण समाजामध्ये रुजवलेलं होतं. म्हणून ते सर्वमान्य नेते होते. आता आपण तो वारसा चळवळीचा, कामाचा, कुटुंबाचा पुढे नेत असताना आताची ब्रिगेडच्या स्वरूपात चालू असलेली मराठा समाजाची आंदोलनं आणि आदरणीय अण्णासाहेबांचं आंदोलन, या दोन्हींच्या मध्ये फरक कसा बघता? 1980च्या दशकामध्ये माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार चळवळीचं यशस्वी कार्य पाहत पाहत मराठा चळवळीसाठी महाराष्ट्रात दौरे केले. विदर्भ, मराठवाडा, त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जास्त दौरे केल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की ज्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने घटनात्मक आरक्षण काही समाजाला दिलेलं आहे, तशाच प्रकारचा मोठा समाज आहे जो आजही आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. ते आरक्षण कसं असावं? जातीन्याय असावं किंवा मग त्या ठिकाणी आर्थिक निकषावरती असावं. आणि एकंदरच त्यांनी ही भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं, ज्याच्यासाठी त्यांनी एक जन आंदोलन तयार केलं. या जन आंदोलन 22 मार्च 1982ला मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते आणि बाबासाहेब भोसले मराठा, आणि साहेबांनी जो विषय मांडला होता तो आर्थिक निकषावरती आरक्षण, त्यामध्ये मराठा समाज होता. त्यामुळे इतर समाज होते ज्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाची कुठल्या सवलती मिळत नव्हत्या. बरोबर. त्यावेळेला वडिलांनी फार टोकाची भूमिका घेतली आणि 23 मार्चला जर मराठा समाजाचे मुख्यमंत्री असून देखील पण महाराष्ट्रामध्ये इतर जातींना आरक्षणाच्या आर्थिक निकषावरती आरक्षण देत नाही आणि ते नाकारलं, हे त्यांना कुठेतरी रुजलं नाही. आणि सभेसमोर दिलेला शब्द तो तुम्ही पाळला आणि वडिलांनी दुसऱ्या दिवशीची पहाट पाहिली नाही आणि त्यांनी स्वतःहूनच आपल्या आयुष्याचं बलिदान त्यांनी त्या ठिकाणी दिलं. एकंदरच वडिलांचे विचार फार स्पष्ट होते. जातनिहाय आरक्षण असावं, आर्थिक निकषांवरती असावं. कारण आपण पाहतो की काही जातीमध्ये आरक्षणाच्या काही जातीमध्ये खूप गडगंज झालेले आहेत, तर काही जाती जे आरक्षणाच्या आजही मध्ये आहेत त्यांच्या ग्रामीण भागातल्या त्या समाजाला आरक्षणाचा फायदा झाला नाही. म्हणजे एक त्यांच्या समाजाचा माणूस भरपूर वाढला आणि एक घटक त्याच समाजाचा आजही तो दारिद्र्य रेषेखाली खाली आहे. ग्रामीण भागामध्ये स्वतःचं घर नाही, दिवसभरामध्ये कमीत कमी 500 रुपयेही त्याला कुठे रोजगार मिळत नाही आणि प्रचंड गरीब त्या ठिकाणी तो आहे. आणि म्हणून वडिलांची भूमिका फार स्पष्ट होती की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. हे देत असताना जात म्हणून नसून समाज म्हणून किंवा मग ग्रामीण भागाची परिस्थिती पाहून त्याला आरक्षण द्यावं. आताची जी चळवळ चालू आहे, सगळी या आंदोलनं चालू आहेत, आंदोलन आरक्षणासाठीच म्हणत नाहीये मी, ही जी काही मराठा समाजाची चळवळीची केंद्र चालू आहेत, सगळी चालू आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे मी पाहतोय की अण्णासाहेब पाटलांच्या येण्यानंतर गावातला सगळ्या जातीपातीचा माणूस इथे जमा व्हायचा एका आशेने, एका मोठ्या खूप कौतुकाने की हा आपला नेता आहे, काहीतरी आपल्यासाठी करतोय. तसं आता होताना दिसत नाही. एक जातीची दरी, भिंत उभी राहिली आताच्या नेत्यांमध्ये. काय झालं, आमच्या वडिलांनी ग्रामीण भागामधून स्वतः शेतामधून उत्पन्न नाही, परिवार मोठा आहे म्हणून मुंबईमध्ये हमाली केली. म्हणजे शेतकरी हमाली करायला आला आणि हमालीच्या माध्यमातून त्यांनी संघटना तयार केली. आणि ग्रामीण भाग तो पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असतो, एकंदरच त्यांना त्याची जाण होती. आणि म्हणून विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये वडिलांचं जास्त कार्य मराठा चळवळीच्या निमित्ताने त्या ठिकाणी ते झालं. वडील सदैव सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन संगती चालत असे, किंबहुना कुणाचा द्वेष करत नव्हते. वडिलांच्या निधनानंतर त्यावेळेला मंडल आयोग आलं आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून अनेक जाती त्यामध्ये लोकांनी त्या आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेतला आणि त्यामध्ये मराठा समाज हा पूर्णपणे मागे राहिला.
मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ही मागणी त्यावेळेला झाली होती. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यकर्ते हा मराठा समाजाचा आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या राज्यकर्त्यांना, उद्योगपत्यांना कशाला आरक्षण पाहिजे हा मुद्दा त्यावेळेला मांडण्यात आला आणि म्हणून मराठा समाजावरती अन्याय झाला. राजकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा, पण एखादा आमदार त्या समाजाचा आहे म्हणून त्या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवा हे त्यावेळेचा आयोगाचं घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा होता. बरोबर. यदा कदाचित त्यावेळेला मंडल आयोगाच्या कालखंडामध्येच जर त्यावेळेला मराठा समाजालाही आर्थिक निकषावरती आरक्षणाचा दृष्टिकोन ठेवून जर त्या ठिकाणी न्याय मिळाला असता तर आज अशी आंदोलनं झाली नसती. मराठा समाजाची आंदोलनं म्हणजे कोपर्डीपासून सुरुवात झाली त्यावेळी एक फार मोठी एकजूट होती. एक लोकांमध्ये जीवाभावाचा संबंध होता. काही ठिकाणी 12 बलुतेदारांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला, आंदोलनामध्ये सहभागी झाले. मुस्लिम समाजाची लोक त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पाणी देत होती, त्यांच्या बरोबर जात होती, त्यांना पूर्णपणे बॅकिंग देत होती. किंबहुना त्यावेळेला राज्यकर्ते स्वतः हे आंदोलन सक्सेस व्हायला द्यायचे. खरं म्हणजे राज्यकर्ते कधी सत्ताधारी पक्ष कधीही स्वतःच्या विरोधात आंदोलन करत नाही, होऊ देत नाही, तोडतो, नेत्यांना उचलतो, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो, त्यांना जेलबंद करतो, कोर्टात टाकतो, जेलमध्ये टाकतो. परंतु राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्र्यांनी कधी मराठा समाजाला डिवचलं नाही, किंबहुना आंदोलनं होऊ देऊ गेली. कारण हे आंदोलनं सगळी सकारात्मक होती, कुठे आवाज नव्हता, अस्वच्छता नव्हती, प्रामाणिकपणा होता आणि त्यांना तिचे गांभीर्य मिळालं, समजलं, म्हणून त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. जे आरक्षण मागच्या सरकारला टिकलं नाही, परंतु सारथीसारखी संघटना तयार केली, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं, वेगवेगळ्या योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने आल्या. त्या आंदोलनाचं आणि आजच्या आंदोलनामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. कारण जर तसंच आंदोलन या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर निघालं असतं तर आपल्याला स्पष्टपणे वाटलं असतं की हे मराठ्यांचं आंदोलन आहे. काही पक्ष जे सत्ताधारी झाले त्या पक्षांनी आंदोलनामधून पाय काढला, घरामध्ये बसले, दरवाजे लावले, काड्या लावल्या, कोणी काय बोलायलाच तयार नाही. मग जेमतेम जी लोक 10,000च्या संख्येने निघत असतील किंवा लाखोच्या संख्येने जिल्ह्यात मोर्चे निघत असतील तिथे कमी झाली, 40-50% निघायला लागली. पण काही समाज जो तरुण वर्ग होता, जो कुठल्याही राजकीय पक्षाला जोडला गेला नाहीये, त्यानं हे आंदोलन, ही चळवळ पेटत ठेवली. काही संघटना सत्ताधारी पक्षाला मागच्या सरकारच्या वेळेला जोडली गेली, ती आंदोलनातून बाहेर राहिली. परंतु काही प्रामाणिक संघटना जे स्वतःला मराठा संघटना समजतात त्या सर्व संघटना त्या आंदोलनामध्ये आपापल्या परीने त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून हे आंदोलन त्यावेळेचं आणि आजच्या आंदोलनामध्ये एवढं आता फरक आहे, दिसलेला आहे. आता सरकार बदललंय. 2.5 वर्षापूर्वीच्या सरकारने केलेल्या तरतुदी, त्यानंतर नव्या मागच्या 2.5 वर्षापूर्वी आलेल्या सरकारने केलेल्या गोष्टी, या सगळ्या बघता आता या नव्या सरकारकडून खास करून मराठा समाजाच्या ज्या विशेष मागण्या आहेत, सारथीसारख्या, आरक्षणासारख्या, त्या विषयावर काय अपेक्षा आहेत समाजाच्या? कारण आपण फिरताय, सगळ्या महाराष्ट्रभर फिरताय, लोकांशी भेटताय, बोलताय, काय अपेक्षा आहे असं तुम्हाला? 2.5 वर्षामध्ये मागच्या सरकारने जाणीवपूर्वक काही योजना, ज्याला एकतर म्हणतात ना की पॅरालिसिस करायची, एकदम बंद नाही करायची. सारथीसारखी संघटना, निधी द्यायचा नाही, उगीच काहीतरी भांडण काढलं, काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या नावाखाली भांडण काढलं. पण सारथीमध्ये जे तारादूत होते महाराष्ट्रामध्ये 500-600 मुलं, त्यांना बंद करण्यात आली. ही तारादूत कोण होती? ही तारादूत होती तुमच्या सारथी संघटनेची योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत होती. ते तुम्ही बंद केलं. मुद्दामून त्यांनी इन्क्वायरी बसवली. इन्क्वायरीमध्ये मनोबल असणारे, चांगले काम करणाऱ्या लोकांचं त्या ठिकाणी खचलं. त्याला काय फायदा झाला नाही, इन्क्वायरीमध्ये काहीच निघालं नाही, चुकीच्या ठिकाणी कुठे पैशाचा गैरव्यवहार झाला नाही. आणि सारथी ती पॅरलाइज करायची, कशी बंद करायची हा एक कट कारस्थान झालं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात काय केलं, एक ट्रॅक्टर योजना होती. या अगोदर मराठा समाजाचा असणारा तरुण तो दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवरती गाडी चालवायचा. या योजनेच्या अंतर्गत त्याने स्वतःचे ट्रॅक्टर घेतले, स्वतः व्यवसाय करायला लागला. मुद्दामून ट्रॅक्टर योजना बंद केली. सीसी लोन होतं, सीसी लोन योजना बंद केली, पैसेच द्यायचे नाही. अजितदादा पवारांनी एका
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 12.5 कोटी रुपये द्यायचे. हम्म. अरे 10 कोटीचा खर्च आहे महिन्याचा, हो. तुम्ही 12.5 कोटी देता, म्हणजे तुम्ही मराठा समाजाची थट्टा करता. म्हणजे अशा काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ते काय म्हणायचे, त्यांची सगळी रेकॉर्डिंग काढली तर मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही. अरे तुमचे मंत्रिमंडळाचे समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाणांनी कधी कोर्टाच्या असणाऱ्या वकिलांची योग्य बैठका घेतल्या नाहीत, चर्चा केल्या नाहीत. आमच्याला स्टे मिळाला. हो. स्टे मिळाल्यानंतर पण त्या ठिकाणी जे MPSC मधून पास झालेली जी मुलं होती स्पर्धा परीक्षेमधून, त्यांच्या म्हणजे पास होऊन त्यांना फक्त जॉईनिंगचं प्रमाणपत्र देणं गरजेचं होतं. ते अधिकाऱ्यांनी दिलं नाही आणि त्याला स्टे मिळाला. कालांतराने ते आरक्षण गेलं. अहो मुख्यमंत्री तुम्ही उद्धवजी ठाकरे साहेब टीव्हीला शब्द देता मराठा समाजाला आम्ही ताकद देऊ, याहून देऊन त्याहून देऊन, आणि तुम्हीच लोक आमची वाटोळं केलं. निर्लज्जासारखं तुम्ही लोकांनी जे केलं ते मराठा समाज कदापि सहन करणार नाही आणि खपून घेणार आहे, ते लक्षात ठेवेल. दुर्भाग्य आहे. पण उद्धव ठाकरेंच्या अंगावरतीच का खापर पडा. बाकीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काय केलं, हो. त्यांनी आज झटकले काय की मंत्रिमंडळाचं उपसमितीचं कोण आहे तर अशोकराव चव्हाण, तुम्ही तिकडे जावा. म्हणजे राष्ट्रवादींनी पण काय केलं, कातडी वाचवण्याचं काम केलं. खरं तर मराठा समाजाचा पक्ष म्हणून नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला रिप्रेझेंट करत असतं. तरीही 1999ला मी त्या मोर्चाला होतो, जो आझाद मैदानला मेळावा झाला. माझे मोठे बंधू शिवाजीराव होते. आम्ही जिप्सी गाडीमधून नवी मुंबईहून आलेले माथाडी कामगार फायर गार्डनच्या माध्यमातून आम्ही चालत शिवाजी पार्कला गेलो होतो. त्यावेळेचे जर तुम्ही सर्व पेपर जर पाहिले तर मराठा लीडर म्हणून शरद पवार साहेबांचं नाव संबोधलं जातं. हो. त्यांना ते आता त्यांचं कधी सर्टिफिकेट मी बघितलं नाही की आज ते त्यांच्या कुठल्या धारणा जाते, पण त्यांना आजही मराठा नेता म्हणूनच बघितलं जातं. टाइम्स ऑफ इंडिया काढा, त्यावेळेला मिड डे मिरर खूप मिड डे चालत होता. इंग्लिश न्यूजपेपर्स, इकॉनॉमिक्स टाइम्स, सगळे पेपर जर तुम्ही चालले तर मराठा लिडरशिप. पण दुर्भाग्याने हे ज्या वेळेला सत्तेवर येतात ना त्यावेळेला त्यांना सर्व धर्म समभाव हे लक्षात येतं. अजितदादांचं एक बारामतीच्या आंदोलनामध्ये एक खूप नावाजलेलं गाजलेलं एक व्हिडिओ क्लिप मधल्या काळामध्ये फिरत होती, जिथे अजितदादा बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे बोलत होते. आणि हे आरक्षण गेल्यानंतर त्यावेळेला कुणीतरी ती क्लिप काढली आणि परत महाराष्ट्रामध्ये फिरून दाखवली. अरे उपमुख्यमंत्र्यांची काय जबाबदारी आहे का नाही. पण काय आता सरकार बदललंय. आता एकनाथ शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आले. आता पहिली मीटिंग मध्ये काय केलं बघा की जसं त्यांनी पहिलं अधिवेशन घेतलं, या अधिवेशनामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले विद्यार्थी ज्यांना वारंवार सह्याद्रीवरती मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमधले असणारे नेते सांगत होते की सुपर न्यूमेरिकल या पॉवर्स आहेत, हे मुख्यमंत्री वापरू शकतात, पण त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी वापरले नाहीत. तेच एकनाथ शिंदे साहेबांनी सुपर न्यूमेरिकल पॉवरच्याच माध्यमातून अधिवेशनामध्ये 1500 मराठा समाजाची मुलं ताबडतोब त्या ठिकाणी रुजू करून घेतली. आणि त्यांनी तो विंडो ओपन ठेवला. विंडो ओपन ठेवला म्हणजे फक्त 1500च नाही, ते कमीत कमी 2200 का 2300 मुलं आहेत. काही लोक मॅट मध्ये गेलेत. त्या सगळ्यांना आम्ही घेऊ. म्हणजे जे उद्धव ठाकरे साहेबांनी केलं नाही, जे सांगून पण नाही केलं, अरे उलट तर असं झालं की आमचीच मराठा क्रांती मोर्चाचे काही नेते म्हणायला लागले मुख्यमंत्री चांगले आहेत, सरकार गांभीर्याने घेते. अरे कसले तुमचे खिशे भरले काय, तुम्ही किती चुकीचं म्हणत होता. पण एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये सुपर न्यूमेरिकल नावाच्या कलमाखाली मराठा समाजाची मुलं कामावर घेतली. आता कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला आहेत ती, कारण हा खूप महत्वाचा विषय आहे. ती वेगवेगळे आहे. ती काय त्यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर त्या दिवशीच मराठा क्रांती मोर्चाची समन्वयकांची एक मीटिंग होती अधिवेशनाच्या शेवटी. आता त्याच्यानंतर गणेश उत्सव होते. कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला कुठली कुठली मुलं गेली, ही सगळी माहिती कालांतराने तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अजूनही पण भरती म्हणजे होणार आहेत हे लोक, काही मॅट मध्ये गेलेली सगळी होती होणारच आहे. आता मी कोर्टात मॅट मध्ये गेलो असेल आणि जर सरकारच माझ्या बाजूने असेल तर मी मॅट मध्ये केस रिटर्न घेणार. मॅट मधून मी केस रिटर्न घेणार तर लगेच मला सरकार जॉब मध्ये घेणार. बरोबर. मी मॅट मध्ये काय गेलो, कारण सरकारच्या अयोग्य धोरणामुळे मला त्रास झाला. हे उद्धव ठाकरे करू शकले असते आणि त्यांना मार्गदर्शन करणारेही करू शकले असते. 100%. तुमच्या जिल्ह्यातले बरेचसे नेते या सगळ्या विषयावरती उद्धव ठाकरे साहेबांना सांगत होते,
परंतु काय झालंय, काही लोकांची, मला तर असं वाटतं महाविकास आघाडीमधले काही लोकांचं, नेत्यांचं एक कट कारस्थान होतं की मराठ्यांना उपाशी ठेवायचं, त्यांचे आरक्षण, त्यांच्या समांतर योजनेला कुठेतरी बोटं घालायची आणि या मराठा समाजाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळू द्यायचा नाही. या महाविकास आघाडीच्या अजेंड्याचा एक मुद्दा असेल, तो छुपा एजेंडा होता, तो त्यांनी करून दाखवला. या सगळ्यामध्ये आता नव्या सरकारकडून मराठा आरक्षण म्हणून, हे सुप्रीम कोर्टात लढाई चालू आहे, हे भाग वेगळा. मराठा आरक्षण म्हणून काय अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतंय? तो एक कार्यकर्ता म्हणून, यातला नेता म्हणून फिरताना लोकांची अपेक्षा काय, मराठा समाजाची या सरकारकडूनची अपेक्षा काय आहे? सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निकाल आला त्याच्यामध्ये गायकवाड समितीच्या माध्यमातून काही त्रुटी हे सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या, ते वकील त्याला उत्तर देऊ शकले नाही. ते वकील उत्तर न दिल्यामुळेच आमचं आरक्षण गेलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे नंतर परत भोसले समिती केलं. भोसले समितीने पण सांगितलं होतं की या योजनेच्या अंतर्गत समांतर योजनेला तुम्ही अजून बळ द्या. ते त्यांनी केलं नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या दिवशी बैठकीमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेला सारांश असाच होता की सरकारची भूमिका फार स्पष्ट आहे की मराठा समाजाच्या जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी आम्ही परत एकदा दूर करू आणि आता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, एक हाती टिकणारं आरक्षण, खंबीर आरक्षण आम्ही त्या ठिकाणी देऊ. ते देत असताना परत एकदा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणं गरजेचं आहे. परत एक चांगली समिती, आता मागच्या सरकारने समिती गठन केली, एनटी मराठा तिथे आहे. त्यांचे व्हिडिओ क्लिप्स तुम्ही पहा. जो माणूस अहवालामध्ये समितीमध्ये घ्यायच्या अगोदरच मराठ्यांच्या द्वेषी असेल, अशा लोकांनाच तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी त्या समितीचे पदाधिकारी केलं होतं, संचालक केलं होतं. त्याच्यात कुठेतरी बदल होईल. सारथी सारखी योजना आहे, त्या योजनेमध्ये प्रॉब्लेम काय झाला की पीएचडी करण्यासाठी त्या मुलांचं एक तक्रार होती. काय तक्रार होती? रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बाकीच्या अशा समाजाच्या लोकांना तिथं फेलोशिप मिळते, पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सारथीमध्ये तुम्ही अर्ज करा, सारथी त्याची परीक्षा घेईल आणि सारथी परीक्षा घेतल्यानंतर ज्या मुलांची पास झाल्यांची लिस्ट लागेल, ती लिस्ट लागल्यानंतर फेलोशिप सारथी देत होती. पण मधला जो कालखंड होता, जो 6 महिन्याचा, 7 महिन्याचा, या 7-7 महिन्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना पदरचे पैसे, एका व्यक्तीला कमीत कमी शहरी भागामध्ये 35 ते 40 हजार खर्च होता. मूळ उद्देश तुमचा काय होता सारथीचा? मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत करायची. मग आज मुलांचं काय म्हणणं आहे, हे जे 6 महिने आमची खोटी झालेली आहे, 6 महिन्याचे पैसे जे सारथी देत नाही ते आम्हाला मिळाली पाहिजे, ही गोष्ट रास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे जे सारथीची परीक्षा दिल्यानंतर ज्यांची लिस्ट लागेल अशाच लोकांना तुम्ही 6 महिन्याचे पैसे द्या ना, हो, आहे का नाही? तर हे आता नव्यानं त्या दिवशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय समजून घेतला, त्याच्यावरती ते वर्क करतील. अण्णासाहेब येथील विकास महामंडळ तर पूर्ण दुर्लक्षित करून टाकलंय, फार वाईट, वाईट करून म्हणजे एकनाथ शिंदेचं कौतुक केलं पाहिजे की शपथविधी झाल्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी 30 कोटी हा निधी ताबडतोब महामंडळाला वर्ग केला. नाहीतर आजही मराठा समाजाला एकतर व्याज परतावा मिळत नाही, ट्रॅक्टर लोन बंद आहे, बँका कर्ज देत नाही, कारण कोणी वालीच नाही ना, कोणीच नाही. 2 MD आहेत, त्या दोन्ही MDंनी कधी महाराष्ट्राचा दौरा केला नाही, कधी सामान्य लाभार्थ्यांसाठी फोन केला नाही. अनिल पाटील MD होते, मी होतो, आम्ही दौरे करायचो. अनिल पाटील प्रशासकीय कामकाज बघायचे, बँकेच्या वरिष्ठांशी बोलायचे, त्या मराठा समाजाला न्याय मिळावा काम करायचे. पण आज काय झालं, परत तुम्ही 2.5 वर्ष आमचा खो घेतला. बघू आता परत कधी मंत्रिमंडळाचा म्हणजे मुख्यमंत्री याबद्दल निर्णय घेतील, महामंडळाचा MD बदलला पाहिजे, चांगला MD जो स्पिरिटेड मराठा आहे, ज्याला वाटतं की मराठा समाजासाठी काम करणारा माणूस आहे, फक्त मराठ्यांसाठी काम करतो असं काही नाही, पण कोणीतरी एक स्पिरिटेड अधिकारी जो कायद्याच्या चौकटीमध्ये या समाजाला मदत करेल, जो कुठल्याही समाजाचा असू दे, त्याला या महामंडळावरती आणलं पाहिजे. तिथे संचालक मंडळ पाहिजे, जो दौरे करतील, चेअरमन आणला पाहिजे, जो आपलं जीव ओतून काम करेल. फक्त त्या लाभ घेण्यापेक्षा असं जीव ओतून काम करणाऱ्या मंडळाची नियुक्ती केली पाहिजे. आता सरकार येऊन 2 महिने झालेत, कधी नियुक्ती करतायत काय माहिती. एक सहज विषय मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलू इच्छितो की आपल्या ज्या जिल्हा स्तरावरती काही जाती संख्येने फार कमी आहेत, ज्याचं कोणी मोठे लीडर नाही आहेत, तर मराठा समाजाला प्रचंड लीडर आहेत. म्हणजे 365 डेज सारखे, 12 महिन्यासारखे एवढे मोठे मोठे लीडर्स आहेत.
पण आजही महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागामध्ये अशा जाती आहेत की त्यांचं कोणी नेतृत्व करत नाही. आर्थिक परिस्थिती त्यांची खालावलेली आहे. आरक्षणामध्ये त्यांच्यासाठी कोणी लढणारं नाहीये. परंतु त्या लोकांसाठी राज्य सरकारने एक महामंडळ असं तयार करावं आणि अशा संबंध दुर्लक्षित असणाऱ्या जातीच्या लोकांना व्यवसायाचं प्रशिक्षण द्यावं, स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण द्यावं. वडिलोपार्जित त्यांची जी काही कारकीर्द आहे त्या कारकिर्दीच्या व्यवसायामध्ये न टाकता प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने काही योजना तयार केल्या पाहिजेत. तरच तो समाज, तरच तो कुठलाही समाज असो, तरच तो दुर्लक्षित असणारा समाज तो प्रवाहामध्ये येईल. नाहीतर मग त्या समाजाचं निवडणूक आली की त्याच्या मतदानासाठी एक व्यवहार केला जातो, त्यांना काहीतरी गाजर दाखवलं जातं. निवडणूक झाली की ती माणसं तशीच परिस्थिती खराब राहते. त्यांची मुलं यदाकदाचित चुकीच्या दिशेला जातात, गुन्हेगारी पद्धतीला जातात आणि आपण त्या समाजाला दोष देतो की हा गुन्हेगार त्या समाजाचा आलाय म्हणून तो समाजच चुकीचा आहे. असं न करता या सरकारकडनं असे जे छोटे छोटे समाजाची लोक आहेत यांच्याबद्दलही राज्य सरकारने जातीनं लक्ष घालून ह्यांना प्रभावामध्ये आणण्यासाठी काही महामंडळाच्या योजना त्यांना लागू केल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्या स्किल डेव्हलपमेंटचं नॉलेज दिलं पाहिजे आणि त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आर्थिक मदत महामंडळाच्या माध्यमातून केली गरजेचं आहे. तर समाजामध्ये हे सगळा एकोपा, हा सगळा जो म्हणतात ना गरिबी, ही व्यवस्थितपणे बाहेर पडेल आणि हाताला रोजगार मिळेल. काय सगळं एकूण तुम्ही बघता, तुमचा प्रेम बघता, निष्ठा बघता, या सरकारकडून तुम्हाला पॉझिटिव्ह अपेक्षा वाटतात? एक व्यक्तिगत म्हणून विचारतोय. नाही, मला खूप पॉझिटिव्ह आहे. बघा काय आलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आहेत आणि ते मंत्रिमंडळाचे सदस्य होते मराठा आरक्षणचे. चंद्रकांत दादा आमचे अध्यक्ष होते. त्यावेळेला एकनाथ शिंदेनी काम केले. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सगळं काय माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या समिती गठन करणे, हायकोर्टामध्ये ज्यावेळेला केस गेली त्या वकिलांची प्रत्यक्षात भेटणे की कुठे चुकतंय, कसे डिबेटमध्ये काय केले पाहिजे, कुणाशी चर्चा केली पाहिजे, हे जातीनं त्यांनी पाहिले. त्याच्यामुळे दोघंही नेते आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे दोघंही नेते मराठा समाजाला न्याय देतील आणि अजूनही काही इतर समाज असेल त्यालाही ते त्या ठिकाणी न्याय देतील, हे पूर्णपणे मला विश्वास आहे. खरं तर मराठा समाजाचं राजकारण, मराठा समाजाची चळवळ ही अण्णासाहेब पाटलांनी सर्वसमावेशक केलेली होती. त्यामुळं बाकीच्या जातींना देखील ते आपलेपणाचे वाटायचे आणि ती चळवळही आपली वाटायची. तेच दिवस आपल्या नेतृत्वात परत एकदा मराठा चळवळीला येवोत, एवढ्या शुभेच्छा देऊन आपले परत आभार मानतो. धन्यवाद.